यानंतर बघूया पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रवींद्र धंगेकर पुण्यातील शिवसेनेचे नेते आहेत। काँग्रेसला रामराम करत काहीच महिन्यांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि आता रवींद्र धंगेकर पुण्यातले शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते आहेत। आता रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यामुळे धंगेकरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे आपण बघितलं। त्यांचा मुलगा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांच्या मुलानं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आपण मुलाला समजावणार असल्याचं सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। मात्र कुठेतरी रवींद्र धंगेकर काही वेगळा विचार करतायत का, अशाही चर्चा आता पुण्याच्या राजकारणामध्ये सुरू झालेल्या आहेत। रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रवींद्र धंगेकरांची कोंडी ही भाजपकडून केली जात असल्याचा सुद्धा चर्चा होत्या। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, नेमकं काय कारण आहे? भाजपने त्यांना युतीच्या चर्चेतनं बाजूला ठेवलंय, त्यामुळे त्यांनी मुलाला अपक्ष लढवण्याची तयारी चालवली हे कारण। आणि दुसरं, भाजप सेनेतली युती अजूनही फायनल झालेली नाही। भाजपकडे सैन्याने 25 जागा मागितल्या, पण भाजप 15 जागाच्या वर द्यायला तयार नाही। त्यामुळं हे शिवसेनेतले धंगेकर असतील, अजय भोसले असतील, त्यांच्यासमोर हे सगळे नाराज आणि ते थेट दादाला भेटायला आले। त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी आणि शिंदेसेना अशी पुन्हा नवी युती, पवारांची राष्ट्रवादी तर आहे दादांसोबत, पुन्हा नवीन हे राजकीय समीकरण बघायला मिळतं की युतीचं हे मोठं इंटरेस्टिंग असणार आहे। कारण पहिल्यांदा दादाला शिंदेसेनेचे हे 2 महत्वाचे पदाधिकारी इथं भेटायला आलेले आहेत। त्यामुळे तिथे जर चर्चा सुरू झाली तर खूप मोठा हा पुण्याच्या राजकारणातला खूप मोठा घडामोड असेल ही सगळी। अगदी चंद्रकांत, रवींद्र धंगेकर यांच्यासोबत अजूनही शिंदेच्या शिवसेनेचे नेते काही आहेत अजितदादांना भेटायला गेलेल्यांमध्ये? हो आहेत, 1-2 पदाधिकारी आहेत। अजय भोसले जे आहेत शिंदेचे ते पण आहेत, म्हणजे शिंदे सेनेचे पदाधिकारी आहेत ते पण आहेत, म्हणजे ते एकटेच धंगेकर आहेत असं नाही तर इतरही आहेत। त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये डायलॉग सुरू झालाय का ते पाहणं मोठं इंटरेस्टिंग होणार आहे। अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।